नमस्कार. आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपला टॉपिक आहे अ कम्प्युटर सिस्टम आणि सेशन 2 पार्ट्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरचे काय काय पार्ट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. आता नॉर्मली ज्यावेळी संगणक आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळी मेन 4 पार्ट्स असतात कम्प्युटरचे, जसं की मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि CPU. तर हे जे 4 पार्ट आहेत ते खूपच मेन पार्ट आहेत, कारण की ते सोडून त्यातला एकही पार्ट सोडून कॉम्प्युटरवर आपण काम करू शकत नाही. जर माऊस नसेल तरी आपण काम करू शकत नाही, जर कीबोर्ड नसेल तरी आपण काम करू शकत नाही, किंवा मॉनिटर नसेल तरी करू शकत नाही. आणि CPU तर खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कॉम्प्युटरचा. त्यामुळे हे 4 कॉम्प्युटरचे एकदम मुख्य पार्ट मानले जातात. आता पुढं बघूया यात काय काय आपण बघणार आहोत. तर आपण पाहणार आहोत इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यालाच आपण CPU म्हणतो, आणि मदरबोर्ड आणि स्टोरेज डिव्हाइसेस. तर हे ॲक्च्युली कॉम्प्युटरचे जे पार्ट्स आहेत ना ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पार्ट केले जातात, जसं इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस आणि स्टोरेज डिव्हाइसेस. तर आपण एक एक करून बघूया. इनपुट डिव्हाइसेस. ॲक्च्युली इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय? इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय असतं? डिव्हाइसेस म्हणजे पार्ट्स, कॉम्प्युटरचे जे पार्ट्स आपण आपले डेटा एंट्री करण्यासाठी वापरतो किंवा आपल्या ज्या सूचना आहेत ते संगणकाला देण्यासाठी वापरतो, त्या पार्टला आपण म्हणतो इनपुट डिव्हाइसेस. इनपुट म्हणजे देणे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की संगणक जो आहे तो आपल्या इन्स्ट्रक्शन्सवर काम करतो. जशा आपण त्याला सूचना देतो तसा संगणक काम करतो. जर आपण चुकीच्या सूचना दिल्या तर संगणक चुकीचे काम करतो, नाहीतर संगणक चूक करत नाही. संगणक एकदम अचूक आपल्याला रिझल्ट देतो. किंवा तुम्ही म्हणू शकता की संगणकचा ब्रेन जो असतो तो मानवी ब्रेनपेक्षा खूप चांगला असतो. तर त्याच्यासाठी आपण ज्या सूचना देतो त्या आपल्याला द्याव्या लागतात. जसं की समजा तुम्हाला जर 2 नंबर्सची बेरीज पाहिजे असेल आणि तुम्ही जर 15 अधिक 10 असे लिहिले तर तुम्हाला रिझल्ट अचूक मिळेल. आणि जर तुम्हाला पाहिजे बेरीज आणि जर तुम्ही बेरीज चिन्हाच्या जागी जर वजाबाकीचं चिन्ह लिहिलं तर तो तुम्हाला रिझल्ट चुकीचा देईल. तर याला म्हणतात सूचना. तर कोणतीही सूचना देण्यासाठी आपल्याला एक इनपुट डिव्हाइसची गरज पडते. तर असे काय प्राईम मुख्य इनपुट डिव्हाइसेस आहेत? कीबोर्ड आणि माऊस. तर मेनली आपण कीबोर्ड आणि माऊसचा उपयोग करतो आपल्या सूचना देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे जे 2 आहेत ते ॲडिशनल आहेत, मायक्रोफोन आणि स्कॅनर. तर आपल्याला माहिती आहे जसं की कीबोर्ड आपण कशासाठी उपयोग करतो? काय उपयोग आहे कीबोर्डचा? तर कीबोर्ड आपण यूज करतो टायपिंग करण्यासाठी. ओके, जसं की आपण टायपिंग मशीनवरती पण कीबोर्ड असतो, तर त्या कीबोर्डनं जसं टायपिंग करतो तसं आपण संगणकाच्या कीबोर्डनं सुद्धा टायपिंग करतो. कीबोर्डवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कीज दिसतात आणि आपण त्या वेगवेगळ्या कीजचा आपल्या गरजेनुसार उपयोग करू शकतो. नेक्स्ट आहे माऊस. माऊसचा उपयोग कशासाठी होतो? तर आपण ज्यावेळी प्रायमरी लेवलला असतो आपण माऊसने काय करतो? ड्रॉइंग करतो. पेंटमध्ये आपण ड्रॉइंग करतो. तर ह्याचा अर्थ काय आहे? माऊस एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे आणि पॉइंटिंग डिव्हाइसने आपण कोणत्याही गोष्टीला पॉइंट करू, म्हणजे आपण कोणतीही गोष्ट सिलेक्ट करू शकतो. कॉम्प्युटरवरती आपल्याला बरेचसे आयकॉन दिसतात, तर त्यांना आपल्याला सिलेक्ट करावं लागतं किंवा ओपन करावं लागतं. तर
आपण माऊसचा उपयोग करतो, तर तेही इन्स्ट्रक्शन्समध्ये येतं, तेही सूचनामध्ये येतं. त्यामुळे माऊस पण एक इनपुट डिव्हाइस आहे. आता नेक्स्ट काय आहे, मायक्रोफोन. मायक्रोफोनचा काय, मायक्रोफोन म्हणजे जसे आपल्याला काही जर आपला साऊंड जर रेकॉर्ड करायचा असेल, आपला व्हॉइस आवाज जर रेकॉर्ड करायचा असेल तर आपण मायक्रोफोनचा यूज करतो. तर मायक्रोफोननं काय होतं, मायक्रोफोननं नुसता आवाज जो आहे तो रेकॉर्ड होतो, म्हणजे आपण आवाज इनपुट करतोय. तसंच सेम स्कॅनर, स्कॅनर पण एक इनपुट डिव्हाइस आहे. तर स्कॅनर तुम्ही पाहिला असेल, स्कॅनर एक झेरॉक्स मशीनसारखा दिसतो आणि स्कॅनरमध्ये आपण काय करतो की कोणतेही एक जसं जे पेज पाहिजे आपल्याला ते आपण पेज म्हणा किंवा कुठलेही पिक्चर म्हणा, जे आपल्याला पाहिजे असते ते आपण स्कॅनरवर ठेवतो आणि त्याची सॉफ्ट कॉपी म्हणजे ती जे इमेज आहे किंवा टेक्स्ट आहे ते आपल्याला मॉनिटरवर दिसतं, म्हणजे संगणकाच्या मॉनिटरवर दिसतं. तर ते जे जो तुमचा डेटा आहे तो स्कॅन होऊन तुम्हाला कॉम्प्युटरवर दिसतो. तर अशा पद्धतीनं स्कॅनरचा उपयोग होतो. त्यामुळे स्कॅनर एक इनपुट डिव्हाइस आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणि काय काय इनपुट डिव्हाइसेस आहेत, वेबकॅम आहे, ट्रॅकबॉल, स्टायलस. आता वेबकॅमचा तर यूज तुम्हाला माहितीच असेल. वेबकॅम म्हणजे काय, वेबकॅमचा उपयोग आपण व्हिडिओ चॅट किंवा व्हिडिओ कॉल किंवा व्हिडिओ मीटिंग्स, वेब मीटिंग्स याच्यासाठी करतो. तर वेबकॅम काय करतं, आपला जो व्हिडिओ आहे तो कॅप्चर करतो. जसं की आपण कुणाशी तरी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलतोय, तर तुम्ही जर वेबकॅम वापरला तर तुमचा चेहरा त्याला दिसेल आणि तुमचा व्हिडिओ त्याला दिसेल. ह्याच्यासाठी आपण वेबकॅमचा वापर करतो. याला वेब कॅमेरा असं पण म्हणतात. याला एक्सटर्नल डिव्हाइस म्हणजे एक्सटर्नली आपण आपल्या कॉम्प्युटरला हा अटॅच करू शकतो. आणि नेक्स्ट आहे ट्रॅकबॉल. तर ट्रॅकबॉल ॲक्च्युली माऊससारखाच असतो. माऊस आणि ट्रॅकबॉलमध्ये असा काही फरक नाही आहे. तर सेम जे फंक्शन माऊसचं आहे ते फंक्शन ट्रॅकबॉलचं आहे. आणि स्टायलस, आता हे जे स्टायलस आहे तुम्ही बघू शकता, हे पेनसारखं जे स्ट्रक्चर आहे याला आपण स्टायलस म्हणतो. तर हे काय करतं, आपण आधी पूर्वीच्या काळी ज्यावेळी टच मोबाईल यायचे, टच स्क्रीन मोबाईल, तर त्याच्यावरती पण आपण एक पेनानं किंवा पेनासारख्या एका पॉइंटरनं आपण लिहायचो. तर त्याला म्हणतात स्टायलस. ठीक आहे. तर स्टायलसच्या उपयोगाने सुद्धा आपण इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो. त्यामुळे स्टायलस पण एक इनपुट डिव्हाइस आहे. आता नेक्स्ट आहे आउटपुट डिव्हाइसेस. तर आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय असते, इनपुटच्या उलट आहे आउटपुट. जसं की आउटपुट म्हणजे आपल्याला रिझल्ट जे डिव्हाइसेस दाखवतात त्याला म्हणतात आउटपुट डिव्हाइसेस. जसे की मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर किंवा हेडफोन. तर मेन कॉमनली यूज जे आउटपुट डिव्हाइस आहे ते आहे मॉनिटर. मॉनिटर आपल्याला कॉम्प्युटरवरती लागतं, कारण की आपण समजा सपोज तुम्ही कीबोर्डनं टाईप केले तर ते टायपिंग तुम्हाला दाखवण्यासाठी तर एक डिव्हाइस पाहिजे ना. तर ते डिव्हाइस म्हणजे आउटपुट डिव्हाइस, ते डिव्हाइस म्हणजे मॉनिटर. आपण जे टाईप करतो किंवा आपण समजा पेंटिंगमध्ये जर पिक्चर ड्रॉ केलं तर ते झालं इनपुट. पण ज्यावेळी ते पिक्चर शो होतं एखाद्या डिव्हाइसवर म्हणजे मॉनिटरवर, त्याला म्हणतात आउटपुट डिव्हाइस. त्यामुळे मॉनिटर एक आउटपुट डिव्हाइस आहे. तर मॉनिटरचे पण 2 प्रकार असतात. एक आहे CRT, 3 प्रकार असतात ॲक्च्युली, CRT, LCD आणि LED. CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब, LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आणि LED म्हणजे लाईट एमिटिंग डायोड. तर CRT म्हणजे आपले जे जुने TV जसे असायचे की टीव्हीच्या मागच्या बाजूला असा बॉक्स असायचा पिक्चर ट्यूबसाठी, तर ते CRT कॅटेगरीत येतात. आणि ते जे मॉनिटर आहेत ॲक्च्युली ते खूप इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतात. त्यामुळे आपण आजकाल LED मॉनिटर जास्ती करून यूज करतो. तर LED मॉनिटर खूप लेस
हीट प्रोड्यूस करतात आणि खूपच कमी आपली इलेक्ट्रिसिटी खर्च करतात. त्यामुळे LED मॉनिटर हे चांगले मॉनिटर असतात. नेक्स्ट आहे प्रिंटर. प्रिंटरचा काय उपयोग होतो तर आपण जे काही टाईप करतो ते आपण प्रिंटरच्या उपयोगाने प्रिंट करू शकतो आणि जे प्रिंटर प्रिंट करतं त्या कॉपीला किंवा त्या पेजला आपण म्हणतो हार्ड कॉपी. जोपर्यंत तुमचा डेटा कॉम्प्युटरवर असतो, मॉनिटरवर असतो, त्याला सॉफ्ट कॉपी म्हणतात आणि तेच सेम जर तुम्ही प्रिंट काढली तर त्याला हार्ड कॉपी म्हणतात. नेक्स्ट आहे स्पीकर आणि हेडफोन. तर स्पीकर काय, जसं की आपण बघितलेलं इनपुट डिव्हाइसमध्ये मायक्रोफोन इनपुट डिव्हाइस आहे. तर मायक्रोफोनचा यूज आहे जस्ट आपला आवाज रेकॉर्ड करण्यासाठी. पण जर स्पीकर नसेल तर तुम्ही तो आवाज ऐकू शकत नाही, कारण की मायक्रोफोन नुसता इनपुट डिव्हाइस आहे, आउटपुट डिव्हाइस नाही आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक इनपुट डिव्हाइससाठी एक आउटपुट डिव्हाइसची गरज असते. जसे की कीबोर्ड माऊससाठी मॉनिटर, तसेच मायक्रोफोनसाठी स्पीकर किंवा हेडफोन जे आपण कानात घालतो ते सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे, कारण की हेडफोनमधून आवाज बाहेर येतो, आपण आत घालत नाही आणि जिथून आपण आवाज इनपुट करतो त्याला म्हणतात मायक्रोफोन. नेक्स्ट हे आणि हे आहेत आउटपुट डिव्हाइसेस. इथं तुम्हाला बघायला मिळेल प्रिंटर कसा दिसतो आणि मॉनिटर कसा असतो. ठीक आहे, तर आजकाल अशा टाईपचे मॉनिटर, थिन मॉनिटर आपण यूज करतो. आणि हे एक आउटपुट डिव्हाइस आहे, हे याला म्हणतात प्रोजेक्टर. तर प्रोजेक्टर किंवा याला म्हणतात OHP. तर याचा काय उपयोग असतो, ज्यावेळी आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं असतं त्यावेळी आपण प्रोजेक्टरना आपला जो डेटा असतो तो आपण स्क्रीनवर दाखवू शकतो. नेक्स्ट आहे प्रोसेसिंग डिव्हाइस. प्रोसेसिंग डिव्हाइसमध्ये ह्या प्रोसेसर्स काय काय असतं याच्यात, पेंटियम, सेलेरॉन, मॅक, AMD, सिरिक्स. तर हे सगळे प्रोसेसर असतात जेणेकरून आपला जो संगणक आहे तो स्मूथली काम करू शकेल. तर वेगवेगळे प्रोसेसर वेगवेगळे स्पीड असतात, स्पीडवरती प्रोसेसर्स अवलंबून असतात. जसं आपल्या मोबाईलमध्ये पण प्रोसेसर आपण आधी बघतो की किती स्पीडचा प्रोसेसर आहे. तर असा हे सगळे प्रोसेसर CPUच्या आत असतात. नेक्स्ट आहे मदरबोर्ड. हा आहे CPU. तर या CPUच्या आत हे मदरबोर्ड आणि प्रोसेसर्स असतात. तर आता इथे आहे की आपल्या संगणकाच्या मुख्य सर्किट बोर्डला आपण काय म्हणतो, मदरबोर्ड म्हणतो. हा आहे मुख्य सर्किट बोर्ड. मदरबोर्डमध्ये अतिरिक्त बोर्ड जसे की CPU, BIOS, BIOS, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम, मेमरी, मास स्टोरेज इंटरफेस, सिरियल अँड पॅरलल पोर्ट्स, विस्तार स्लॉट्स म्हणजेच एक्सपान्शन स्लॉट्स आणि डिस्प्ले स्क्रीन, कीबोर्ड, हार्ड ड्राईव्ह. तर हे सगळं इथं अटॅच केलेलं असतं, या मदरबोर्डला अटॅच केलेलं असतं. त्यामुळे याला म्हणतात मदरबोर्ड आणि हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे CPUचा. याला सगळे जे आता हे आपण बघितलं ते सगळं अटॅच केलेलं असतं. ओके, ही वेगळ्या वेगळ्या टाईपची स्टोरेज साधनं आहेत. पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, हार्ड डिस्क, CD अँड DVD. तर यात काय आपण डेटा स्टोअर करू शकतो. मेमरी कार्ड आपण मोबाईलमध्ये यूज करू शकतो. हार्ड डिस्क ही CPUच्या आत असते आणि हे सगळे एक्सटर्नल आणि आहेत की पेन ड्राईव्ह किंवा CD, DVD. CDचा फुल फॉर्म आहे कॉम्पॅक्ट डिस्क आणि DVDचा फुल फॉर्म आहे डिजिटल व्हिडिओ डिस्क. तर याच्या वेगवेगळ्या स्टोरेज कॅपॅसिटी असतात. तर ब्लूरे डिस्कची जशी 25 GB असते. पेन ड्राईव्ह 1 TB पर्यंत किंवा 2 TB पर्यंत पेन ड्राईव्ह तुम्हाला मिळू शकतो. मेमरी कार्डचे पण असे वेगवेगळे स्टोरेज असतात, कॅपॅसिटी असतात. तर अशा पद्धतीने आपण कम्प्युटर्सचे पार्ट पाहिले.